नमस्कार. मी वैद्य पल्लवी पाटील साने. रिलायन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिक्का श्वास चिकित्सा या व्याख्यान शृंखलेमध्ये श्लोक क्रमांक 94 ते 105 यांचं विवेचन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम आदरणीय वैद्य पानसे सर यांच्या स्मृतीस वंदन करून मी माझ्या व्याख्यानास प्रारंभ करते. तर मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की हिक्का आणि श्वास यांची चिकित्सा करत असताना जर रोगी बलवान असेल की त्याच्यामध्ये कफाची अधिकता असेल, अशा रुग्णामध्ये सर्वप्रथम वमन विरेचन यासारखे शोधन उपक्रम करायला हवेत आणि नंतर पथ्यभोजन त्याला देऊन हिक्का श्वासनाशक धूम अवलेह यासारख्या शमन योगांचा विचार करायला हवा. हा संशोधन योग्य जो पुरुष आहे त्याच्यामध्ये सुद्धा कफाचा उत्क्लेश व्हावा यासाठी औदक यासारख्या पशुपक्ष्यांचा मांसारस उपयोग करायला सांगितलाय, जेणेकरून त्या व्यक्तीचं बल हे टिकून राहील. आणि जर रोगी दुर्बल असेल, त्याच्यामध्ये वाताची विलक्षणता असेल, वृद्ध असेल, बाल असेल, तर अशा हिक्का श्वासाच्या रुग्णांना वातनाशक शमनयोगांच्या साहाय्याने सिद्ध केलेले स्नेह, युष, मांसरस इत्यादींद्वारा त्याचं तर्पण करायला हवं असं पाहिलंय. असं सांगण्याचा उद्देश असा आहे की शोधनाने क्षपित झालेला देह असेल किंवा रुग्ण मुळातच दुर्बल असेल, तर अशा वेळेला आहार हाच शरीराला गृहण करण्यासाठी उपयोगी ठरतो. त्याचबरोबर आहार हा औषधांपेक्षा अधिक शरीरासाठी सात्म्य असतो, इझिली ॲडॉप्टेबल असतो. त्याचबरोबर सिद्ध आहारामुळे शरीरातील समधातूंची परंपरा वाढून विषम धातूंची परंपरा कमी होण्यास आणि एकूणच दोषसाम्य उत्पन्न होऊन व्याधीनाशनास सहाय्य मिळते. चिकित्सेचा पण जेव्हा आपण विचार करतो, प्राधान्यक्रम ठरवतो, तेव्हा अशा आहाराला पहिल्यांदा प्राधान्य देतो ज्याच्या सहाय्याने दोषशमनाचं कार्य होईल. नंतर आहार आणि औषधी म्हणजे सिद्ध आहार आणि नंतर केवळ औषधांचा विचार करतो. श्लोक क्रमांक 94 ते 105 मध्ये अशाच सिद्ध आहारांबाबत उल्लेख आलेला आहे. आता आपण एक एक सूत्र पाहू. सूत्र क्रमांक 94 आणि 95. निदिक्तिका बिल्वमध्यम कर्कटाख्याम दुरालभाम त्रिकंटकं गुडुचिंच कुलत्थांश सचित्रकां जले पक्त्वा रसः पूतः पिप्पलीकृतभर्जितः स नागराः स लवणः स्यात् योषो भोजने हितः. निदिक्तिका म्हणजेच कंटकारी, बिल्वमध्य, कर्कटक, दुरालभा, त्रिकंटक म्हणजेच गोक्षूर, गुडुची, कोळी, चित्रक या सर्व द्रव्यांना समभाग घेऊन जलामध्ये त्याचा क्वाथ वलवून गाळून त्याच्यामध्ये पिंपळी आणि घृताची फोडणी देऊन सुंठासैंधव मिसळून हिक्का श्वासाच्या रुग्णांना द्यावे असं सांगितलंय. टीका आपण पाहू. योषविधान सामान्य पठित स्थापी कुलत्थस्य योष प्रकृतित्वात् योष साधनोपयोगिकं मानव गृह्यते पिप्पली साधिते घृते पिप्पलीयुक्ते घृते व भर्जित इति पिप्पलीघृत भर्जितः. या योगामध्ये कोळीथाचा सुद्धा पाठ दिलाय आणि योष निर्माण करण्यासाठी हाच प्रधान घटक असल्यामुळे त्याची मात्रा ही वेगळी आणि विशिष्ट असायला हवी आणि इतर द्रव्यांचा प्रयोग हा योष निर्मितीसाठी साधन स्वरूपामध्ये करायचा आहे असं सांगितलंय. म्हणजेच निदिक्तिका इत्यादी जी 7 द्रव्य सांगितली आहेत ती एकूण 1 कर्ष घेऊन त्यांचा एक प्रस्थ जलामध्ये पाक करावं आणि जल अर्धावशिष्ट राहिल्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने गाळून ह्या जलाचा उपयोग योष निर्माण करण्यासाठी करावं. म्हणजेच योष निर्माण करण्यासाठी या अर्धाप्रस्थ जलाच्या 18वा भाग, कारण योष निर्माण करायचे म्हणून 18वा भाग कोळीत घेऊन त्यापासून योष निर्माण करावे आणि ह्या योषाला घृतामध्ये पिंपळी, शुंठी इत्यादी भाजून त्यांची फोडणी देऊन त्यात सैंधव मिसळून त्याचं सेवन हिक्का श्वासाच्या रुग्णांना भोजनार्थ द्यावे असं सांगितलंय. द्रव्यांचा विचार करायचा झाला तर निदिक्तिका म्हणजेच कंटकारी किंवा भुईरिंगणी ही कफस्थानावर विशेष कार्यकारी आहे. कटुतिक्त रस, उष्णवीर्य यांच्यामुळे कफाचा नाश करून उष्ण गुणामुळे प्राणाचं अनुलोमन करते. कर्कटक हिक्का निग्रहण गणातील आहे. तिक्त कषाय रस आणि उष्णवीर्याने दुष्ट कफाचं छेदन करून ती कफस्थानांना बल कषाय रसामुळे देते. शिवाय उष्णवीर्यामुळे उरस्थानातील आणि कंठस्थानातील जो कफ आहे त्याचं विलयन करण्याचं सुद्धा काम करते. दुरालभ हा मधुर तिक्त कषाय रस याच्यामुळे आणि स्निग्ध गुणामुळे कफ निस्सारणाचं काम करते. पुढचा घटक गोक्षूर हा सुद्धा मधुर रस विपाकी असून स्निग्ध गुणामुळे कफ निस्सारणाचं कार्य करतो. उत्तम वातशामक आहे. गुडूची सुद्धा तिक्तकटू कषाय रस उष्णवीर्य यांच्यामुळे कफग्न तर स्निग्ध मृदू गुणामुळे वातशमनाचं कार्य करते. चित्रक उष्णवीर्यामुळे वातकफ शमनाचं कार्य करतो आणि जो मूळ मेन घटक आहे कुळीत
तो सुद्धा वातकफशमनाचं कार्य करतो. भावप्रकाशामध्ये लघुविताही वीर्योष्ण श्वासकास कफ आलेला म्हणते हिक्का, अशा प्रकारे कोळथाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला जी चिकित्सा अपेक्षित आहे ती कफ छेदन आणि वातशमन अशा प्रकारची अपेक्षित आहे. अशाच प्रकारची सगळी द्रव्य निदिग्धिका विषामधील वातशमन आणि कफछेदनाचं कार्य करतात. एकूणच वातक कफशामक आहेत आणि हिक्का श्वासाच्या रुग्णांमध्ये उपयोगी ठरतात. पुढचं सूत्र बघू. रासनाम बलाम पंचमूलम ह्रस्वम मुद्गान सचित्रकान पक्त्वा अंबसी रसे तस्मिन योषः साध्यश्च पूर्ववत. अर्थ बघू. रासना बला रस्वम पंचमूलम. पंचमूलम रस्वम म्हणजे लघु पंचमूल. शालीपर्णी, पृष्णीपर्णी, बृहती, कंटकारी, कोक्षूर हे लघु पंचमूळ आहेत. चित्र, मुद्ग यांचा जलामध्ये पाक करून निर्माण केलेले युष हे हिक्का श्वासाच्या रुग्णांना द्यावे असं सांगितलंय. टीका पाहू. एवं रासनाम इत्यादौ रसस्य प्राधान्यम पूर्ववत इति अनेन पिप्पलीकृत भर्जनादिकम इति दिशती. म्हणजेच रासनादी द्रव्यांचा जलामध्ये षडंग पानीय विधीनुसार पाक करावा आणि जो काही अर्धावशिष्ट जल आहे त्यापासून मुद्गयुष बनवून ते हिक्का श्वासाच्या रुग्णांना पिंपळी, शोठी इत्यादी घृतामध्ये भाजून सैंधव मिसळून द्यावे असं सांगितलंय. द्रव्यांचा विचार करायचा झाला तर रासना तिक्तरस, कटुविपाकी आणि उष्णवीर्य असल्यामुळे कफवात शमनाचं कार्य करतो. प्राणवाह स्रोतसामध्ये विशेष उपयोगी आहे. बला मधुर रस विपाकी स्निग्ध गुणांमुळे कफाचं विलयन करते. त्रिदोषशामक आहे. विशेषतः वातक शमनाचं कार्य करते. लघु पंचमूळ आहेत ती सुद्धा वातघ्न अशा पद्धतीची सांगितली आहे. म्हणजे यात ह्या युषामधील सुद्धा सर्व घटक हे वातकफ शमनाचं कार्य करतात. सूत्र क्रमांक 97 पाहू. पल्लवान मातुलुंगस्य निंबस्य कुलकस्य च पक्त्वामुद्गंश सव्योषान क्षारयुषम विपाचे. मातुलुंग, निंब, कुलक म्हणजे पटोल यांची पल्लव घेऊन म्हणजेच पाने घेऊन तेही षडंगपानीय विधीनुसार पाक करून अर्धावशिष्ट जलामध्ये मुद्गयुष बनवून त्यामध्ये व्योष म्हणजे त्रिकटू म्हणजे सुंठविरे, पिंपळी टाकून यवक्षार किंवा अपामार्ग क्षार टाकून रुग्णांना द्यावं असं सांगितलंय. टीकेमध्ये क्षारेण युक्तो युषः क्षारयुषः, क्षार हा अपामार्गादी असं सांगितलंय म्हणून आपण इथं क्षाराच्या जागी अपामार्ग क्षार किंवा यवक्षारांचा उल्लेख केला. तर ह्या युषामध्ये असणारे जे घटक आहेत, मातुलुंग हा आम्ल उष्ण असल्यामुळे वातकफ शमनाचं कार्य करतो. कुलक म्हणजे पटोल सुद्धा तिक्तरसात्मक मधुर विपाकी असून कफघ्न आणि कफाचं छेदन शोषण करण्याचं काम करतो. त्रिकटू जे सांगितलेले आहेत ते सुद्धा उष्णवीर्यात्मक आहेत, कफनाशनाचं कार्य करतात. म्हणजेच ह्या युषामधील सुद्धा सर्व घटक हे वातकफ शमनाचं कार्य करून हिक्का श्वासाच्या रुग्णांमध्ये हितकारी ठरतात. श्लोक क्रमांक 98 पाहू. दत्वा सलवणम क्षारम शिग्रुणी मरीचानीच युक्त्या संसाधितो युष्वो हिक्का श्वास विकारणो. म्हणजेच युक्तिपूर्वक यथाविधी बनवलेल्या मुद्गयुषामध्ये सैंधव, यव इत्यादी क्षार टाकून शिग्रू, मरीच इत्यादी, मरीच म्हणजे मिरे इत्यादी मिसळून हिक्का श्वासाच्या रुग्णांना देणे हे हिक्का श्वास विकारणून म्हणजे हिक्का श्वास विकार शमनासाठी उपयुक्त सांगितलेले आहे. तर शिग्रू जे सांगितलं आहे, शिग्रूचं वर्णन करत असताना ते मधुर-तिक्त कटुरसात्मक आहे, कटुविपाकी आहे आणि मधुर सोडून इतर गुणांनी ते सर्व कफशमनाचं कार्य करतं. अशा प्रकारे या युषामधील सुद्धा घटक हे कफशमनाचं कार्य करून हिक्का श्वासाच्या रुग्णांमध्ये हितकारी ठरतात असं सांगितलंय. पुढचं सूत्र बघू. सूत्र क्रमांक 99. कासमर्दक पत्राणां युषां शोभांजनस्य च शुष्कमूलक युषश्च हिक्का श्वास निवारिणः. कासमर्दपत्रापासून निर्माण केलेलं युष, शिग्रूपत्रापासून बनवलेले युष आणि शुष्कमूलकापासून बनवलेले युष हे सुद्धा हिक्का श्वास रुग्णांच्या हिक्का श्वास निवारण म्हणजे हिक्का आणि श्वास यांचं निवारण करण्यासाठी दिलं पाहिजे असं सांगितलंय. कासमर्द हे कफवात शामक आहे तिक्तरस आणि उष्णवीर्यामुळे. त्याचबरोबर शिग्रू, शोभांजन म्हणजे शिग्रू हे मधुर तिक्त कटुरस, कटू विपाकी आणि उष्णवीर्य यांच्यामुळे कफशमनाचं कार्य करतो. अशा प्रकारे ही जी द्रव्य आहेत ती
वातकफ शमन असल्यामुळे हिक्का श्वासाच्या रुग्णांमध्ये हितकारी असल्यामुळे हिक्का श्वास निवारणासाठी उपयुक्त ठरतात असं सांगितलंय. पुढचं सूत्र पाहू. सूत्र क्रमांक 100. सदधी व्योष सर्पिष्को योषो वार्ताकजो हितः शालिषष्टिक गोधूम यवान्नानी अनवानी च. आपण अर्थ पाहू. वार्ताक. वार्ताक म्हणजे बृहत्कंटकारी. बृहत्कंटकारीच्या मुळापासून बनवलेले युष, दही, सुंठ, मिरे आणि पिंपळी चूर्ण त्याचबरोबर घृत मिसळून ते रोग्यास द्यावे असं सांगितलंय. शिवाय पथ्य स्वरूपामध्ये रुग्णाला शाली म्हणजे साठेसाठी साळीच्या तांदूळाचा भात, गहू आणि यवानी अनवानी म्हणजे जुने यव यांचा उपयोग हा भोजनासाठी करायला सांगितलेला आहे. जर आपण द्रव्य जी पाहिली आहे बृहत्कंटकारी. बृहत्कंटकारी म्हणजेच वनभंटा असं सांगितलंय. ही तिक्तकटू रस आणि कटुविपाकी असल्यामुळे आणि उष्णवीर्यामुळे वातकफ शमनाचं कार्य करतं. त्याचबरोबर व्योष म्हणजे स्त्रीकटू सुद्धा कफनाशनाचं कार्य करतात उष्णवीर्य असल्यामुळे. अशा प्रकारे ही सगळी द्रव्ये ही वातकफ शमनाचं कार्य करून हिक्का श्वासाच्या रुग्णांमध्ये हितकर सांगितलेली आहेत. ह्या सूत्रामध्ये युषासोबतच पथ्यकर आहारामध्ये शालिषष्ठी, गोधूम आणि यव जुने यव यांचा आहारामध्ये उपयोग करायला सांगितलेला आहे. पुढचं सूत्र आहे श्लोक क्रमांक 101. आत्तापर्यंतच्या सूत्रामध्ये आपण युष पाहिले होते. 101 नंबरचं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये यवागूचा उल्लेख आहे. हिंगू संवर्चल अजाजी बिडपौष्कर चित्रकैही सिद्धा कर्कट शृंग्याच यवागुः श्वास हिक्किनम. हिंगू, संवर्चल लवण, अजाजी म्हणजे जिरे, बीड लवण, पुष्कर मूळ, चित्रक मूळ ह्या द्रव्यांनी सिद्ध केलेली यवागू किंवा काकडशृंगीद्वारा सिद्ध केलेली यवागू यांचा उपयोग हिक्का आणि श्वासाच्या रुग्णांमध्ये करायला हवा असं सांगितलंय. हिंगू हे कटुकटू उष्ण असल्यामुळे वातकफ शमनाचं कार्य करते. त्याचबरोबर पुष्करमूळ सुद्धा तिक्तकटू रस, कटू विपाकी आणि उष्णवीर्य यांच्यामुळे वातकफ शमनाचं कार्य करते आणि प्राणवाह स्रोतसामध्ये विशेष कार्यकारी आहे. आणि कर्कटशृंगी सुद्धा तिक्त कषाय रस, कटुविपाक आणि उष्णवीर्यामुळे कफाचं विलयन करण्यासाठी कार्य करते. त्याचबरोबर कर्कटशृंगी आहे ही तिक्त कषाय रसाने उष्णवीर्यामुळे क्लेदक कफाच्या नाशनाचं आणि आमाशय समुत्था आणि जो हिक्का असतो त्या हिक्का आणि श्वासाचं शमन करण्यासाठी हितकर ठरते. अशा प्रकारे ही जी हिंगवाते यवागू सांगितलेली आहे त्यामध्ये सर्व घटक सुद्धा वातकफ शमन अशाच पद्धतीचं कार्य करतात. आपण पुढचं सूत्र बघू. सूत्र क्रमांक 101 आणि 102 आणि 103. दशमूली षटी रासना पिप्पली मूल पौष्करैः शृंगी तामलकी भार्गी कुडुची नागरांबुभिः यवागो विधिनां सिद्धां कषायं वा पिबेन्नरः कास्तरुद्ग्रह पार्श्वार्थी हिक्का श्वास प्रशांतये. याचा अर्थ सांगितलाय. दशमूल म्हणजेच लघुपंचमूळ, बृहत्पंचमूळ, षटी, रासना, पिपळीमूळ, पुष्करमूळ, काकडशृंगी, तामलकी म्हणजे भूमी आमलकी, भारंगी, गुडुची, नागर यांच्या द्रव्यांनी सिद्ध केलेलं जे जल असतं त्यांच्यापासून विधीपूर्वक यवागू निर्माण करायला सांगितली आहे. आणि ह्या यवागूचा किंवा ह्याच्यापासून क्वाथ निर्माण करून ह्या क्वाथाचा उपयोग हा कास, हृदग्रह, पार्श्वशूल, हिक्का आणि श्वास ह्यासारख्या व्याधींच्या शमनासाठी करायला हवा असं सांगितलंय. टीकेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलं की दशमूल इत्यादौ कषाय शब्द हा पानीय स्थान विहितत्वात अर्धश्रुते जले एव वर्तते. म्हणजेच दशमूल इत्यादी जी द्रव्ये सांगितलेली आहेत त्या द्रव्यांचं जलामध्ये पाक करून अर्धवशिष्ट जे जल राहतं त्याच्यापासून यवागू बनवून त्या यवागूचा उपयोग ह्या सर्व व्याधींमध्ये करायला सांगितला. त्याच्यामध्ये उल्लेख केलेले जे दशमूल आहे ते दशमूल सुद्धा वातकफ शमनाचं कार्य करतात. काकडशृंगी सुद्धा कषाय तिक्त रस, उष्णवीर्य यांच्यामुळे क्लेदक कफाचं नाशन करते. आमाशय समुत्थ हिक्का श्वासामध्ये उपयोगी ठरते. तामलकी किंवा भूम्यामलकी ही तिक्त कषाय रस मधुर विपाकी असल्यामुळे कफपित्त शमनाचं कार्य करते. कय्यदेव निघंटूमध्ये भूमी अमलकीचं वर्णन जय श्वास तृषा दाह हिद्माकाचं क्षतक्षयान असं सांगितलंय.
भारंगी तिक्तकटू कषायरस विपाक आणि उष्णवीर्य यांच्यामुळे उरस्थ कफाचं विलयन करते, त्याचबरोबर वाताचं सुद्धा अनुलोमन करते आणि प्राणवाह स्रोतसामध्ये विशेष कार्यकारी आहे. शटी ही कटुतिक्त कषायरसात्मक आहे. कटुविपाकी आणि उष्णवीर्यामुळे कफवात शमनाचं कार्य करते. एकंदरीतच सर्व द्रव्ये ही वातकफ शमनाचं कार्य करून हिक्कश्वासाच्या रुग्णांमध्ये हितकर सांगितलेले आहेत. या सूत्रामध्ये हिक्काश्वासाच्या रुग्णांबरोबरच ते कास, हृदरोग, पार्श्वशूल, हिक्का यासारख्या व्याधींमध्ये सुद्धा हितकर आहेत असं सांगितलं आहे. पुढचं जे सूत्र आहे ह्या सूत्रामध्ये श्लोक क्रमांक 104 याच्यामध्ये आपण जो कुठला आहार घेतो आणि जे कुठलं पान सेवन करतो, म्हणजे पाणी इत्यादी जे पान सेवन करतो, ती सर्व द्रव्य कुठल्या द्रव्याने सिद्ध करून रुग्णांना द्यावी त्याचा उल्लेख आहे. पुष्कराव शटी व्योष मातुलुंगा आम्ल वेतसैही योजयेत अन्नपानानी ससर्पी बीड हिंगुबिही. म्हणजेच हिक्का आणि श्वासरोगांच्या अन्नपान ते सगळे पुष्करमूळ, शटी, शुंठी, काळे मिरे, पिपळी, मातुलुंग, आम्लवेतस यांचं चूर्ण, शिवाय घृत, बीड लवण आणि हिंग यांनी सिद्ध करून द्यायला हवेत असं सांगितलंय, जेणेकरून हिक्का आणि श्वास रुग्णांमध्ये त्याची हिक्का आणि श्वास निवारणासाठी मदत होईल. पुढचं सूत्र पाहू. श्लोक क्रमांक 105. दशमूलस्य वाक्वाथम अथवा देवदारुणः तृषितो मदिरं वापी हिक्का श्वासी पिबेन्नरः. जर हिक्का आणि श्वासाच्या रुग्णांना वारंवार तहान लागत असेल तर अशा वेळी त्यांना दशमूल क्वाथ, देवदारूपासून बनवलेला क्वाथ किंवा मदिरा यांचं, मदिरा म्हणजे एक टाईप ऑफ एका प्रकारची ती मद्य आहे, आपण आत्ताच्या भाषेत त्याला ब्रँडी म्हणू शकतो, यांचं सेवन करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, हिक्का श्वासाच्या रुग्णांना जर सारखी तहान लागत असेल तर त्यांना पिण्यासाठी म्हणून दशमूलाचा क्वाथ, देवदारूचा क्वाथ किंवा मदिरा यांचं प्राशन करायला द्यायला सांगितलेलं आहे. तर आपण श्लोक क्रमांक 94 ते 105 आत्ता पाहिलं. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे युष बघितले, यवागू बघितलं आणि नंतर हिक्का आणि श्वासाच्या रुग्णांना कुठल्या द्रव्यांनी सिद्ध केलेलं अन्नपान द्यायचं याचं सर्व विवेचन केलं. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या शंका खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्यांचं निवारण करण्याचा आणि त्यांचं आपण नक्की प्रयत्न करू. तर धन्यवाद, तुम्ही सर्वांनी हे लेक्चर व्यवस्थित ऐकलं. थँक्यू.